अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कठोर निर्देशानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे। उगवण क्षमता नसलेल्या बियाणे प्रकरणी आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात 13 बियाणे कंपन्यांविरुद्ध 38 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले, तर कृषी विभागाकडे या प्रकरणी 1638 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर कृषी विभागाला धारेवर धरत संबंधित कंपन्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। या आदेशानंतर कृषी विभागाने कारवाईला वेग देत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत 13 बियाणे कंपन्यांविरुद्ध 38 फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत। जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याचा एकूण 1638 तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या असून त्यामध्ये बूस्टर कंपनी विरोधात सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, अंजनगाव सुरजी, अचलपूर आणि चिखलदरा या तालुक्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान रविवारपर्यंत गुन्ह्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे।